हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू डबकेमिया. आजच्या ह्या आपल्या स्पेशल सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट मोस्ट इम्पॉर्टंट नेम्ड रिॲक्शन्स ज्या तुम्हाला तुमच्या जेई नीट और MST CET प्रिपरेशनमध्ये नक्कीच हेल्प करतील. ओके, इथे ऑलमोस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये अराउंड 30 to 35 रिॲक्शन्स डिस्कस करणार आहोत. ओके, बऱ्याच साऱ्या रिॲक्शनवर बेस खूप सारे क्वेश्चन्स PYQs मध्ये आलेले आहेत. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या करंटली मुव्हिंग सिरीज पासून थोडासा डिफरंट राहील. आज आपण PYQs डिस्कस नाही करत आहोत. आज ज्या काही नेम रिॲक्शन्स आहेत त्या मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओमध्ये आधीच व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी थोडासा कंटेक्स्ट देतो. एखादा स्टुडंट्स जर इथे मेकॅनिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा व्हिडिओ बघणार असेल तर हा व्हिडिओ त्यांना ॲज सच हेल्प करणार नाही. मी इथे मेकॅनिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या रिॲक्शन्स डिस्कस करणार नाही आहे. आपण ज्या काही रिॲक्शन डिस्कस करणार आहोत त्याचा मेन मोटिव्ह हा एवढाच असेल, टू कवर रिॲक्टंट, रिएजंट अँड प्रोडक्ट. ओके, सो मेकॅनिझम वोंट बी माय प्रायमरी फोकस इन दिस व्हिडिओ. आपण फक्त रिॲक्टंट, रिएजंट आणि प्रॉडक्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. तो फर्स्ट ऑफ ऑल आपण नेम रिॲक्शन काय असतात ह्याचा थोडासा मिनिंग जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की नक्की मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधल्या कोणत्या रिॲक्शन बद्दल बोलत आहे. सो ज्या काही नेम रिॲक्शन असणार आहेत बेसिकली ह्या अशा रिॲक्शन असतील की ज्यांचं जर थोडं बॅकग्राऊंड बघितलं तर एखादा सायंटिस्टचं नाव त्या रिॲक्शनला दिलेलं असणार आहे. राईट, ज्या कोणत्या सायंटिस्टने त्याची डिस्कवरी केली असेल किंवा कोणत्या तरी सायंटिस्ट त्या रिॲक्शनच्या रिलेशनमध्ये काहीतरी वर्क करत असेल तर त्यांचं नाव ह्या रिॲक्शनला दिलेलं असणार आहे. ओके, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरून बेस जर आपण क्वेश्चन बघितले तर बरेच सारे क्वेश्चन तुम्हाला हे नेम रिॲक्शनवर बेस दिसणार आहेत. कोणत्या फॉर्ममध्ये असू शकतात क्वेश्चन तर बघा, क्वेश्चन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येऊ शकतो. वन ऑफ द क्वेश्चन विल बी की तुम्हाला एक नेम दिलेला आहे, क्वेश्चनमध्ये नेम दिलंय आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला सिम्पली रिएजंट विचारलंय किंवा कंप्लीट रिॲक्शन विचारलेली आहे, असं असू शकतं. दुसरा असा क्वेश्चन असेल की क्वेश्चनमध्ये रिॲक्शन दिलेली आहे आणि त्या बेसिसवरती आपल्याला नेम विचारलेला आहे. आणि काही केसेसमध्ये आपल्याला नेम विचारलंच जाणार नाहीये, आपल्याला रिॲक्टंट दिलेला असेल आणि त्यावर बेस्ड रिॲक्टंट रिएजंटच्या वरती बेस्ड आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो आयडेंटिफाय करायचा असू शकतो. ओके, तो वेगवेगळ्या वेने क्वेश्चन जनरेट केला जाऊ शकतो. रिक्वायर्ड काय असणार आहे तर तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत त्या पर्टिक्युलर रिॲक्शनचं फर्स्ट ऑफ ऑल नेम, देन त्याच्यामध्ये यूज केला जाणारा रिॲक्टंट किंवा रिॲक्टंटचा टाईप, रिएजंट स्पेसिफिक टू स्पेसिफिक रिॲक्शन असेल आणि त्याच्यावरून जो कोणता प्रॉडक्ट बनणार आहे तो प्रॉडक्ट. ऑलराईट, सो व्हाईल वॉचिंग दिस व्हिडिओ आय विल सजेस्ट यू की नुसता व्हिडिओ बघू नका, तर बघत असताना सायमल्टेनियसली तुम्ही नोटबुक पेन घेऊन बसा आणि ह्या रिॲक्शन ज्या आहेत जशा मी डिस्कस करत जाईन तशा तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. इन केस इफ यू आर फाइंडिंग इट डिफिकल्ट, ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर आय विल सजेस्ट यू या व्हिडिओमधून वाटल्यास तुम्ही 2-3दा जा आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस परत ह्या रिॲक्शन लिहून काढा. नुसतं बघून नुसतं ऐकून रिॲक्शन होणार नाहीयेत. जोपर्यंत तुमच्या हाताखालून रिॲक्शन जाणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्क्स मिळणार नाहीयेत. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट रिॲक्शन. हेडिंग दिलेलं आहे इथे ग्रिग्नार्ड रिएजंट. सो ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे कसा प्रिपेअर केला जाणार आहे, आपल्याकडे कंपाऊंड असणार आहे RX म्हणजे काय असणार आहे, R विल बी एनी अल्काइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल मी घेतला CH3 किंवा मी घेतला CH3CH2, मिथाइल, इथाइल, कोणताही ग्रुप घ्या. आणि X म्हणजे असणार आहे हॅलोजन. मग मी इथे घेतला लेट्स से CH3Cl किंवा CH3CH2 घेतलाय Br, कोणताही कंपाऊंड घ्या. ह्या कंपाऊंडवरती वी आर गोइंग टू ऍड Mg, मॅग्नेशियम ऍड करणार आहे. तर हा जो मॅग्नेशियम आहे हा अल्काइल हेलाइडच्या मध्ये जाऊन बसेल आणि इथून कंपाऊंड बनणार आहे RMgX. जसं की इथे जर मी बनवलं Mg, जर मी इंट्रोड्यूस केला तर कंपाऊंड बनेल CH3
MgCl किंवा इथे जर मी Mg ऍड करतोय तर कंपाऊंड बनेल CH3 CH2 MgBr. तो असा जो आपला कंपाऊंड बनतोय ज्याच्यामध्ये एक अल्काइल ग्रुप आहे. दिस अल्काइल ग्रुप इज कनेक्टेड टू मॅग्नेशियम. मॅग्नेशियम इज युअर मेटल and it is further connected to chloride किंवा bromide किंवा any halide. So this compound is called as Grignard reagent. It is a very good source of negatively charged carbon. कशाचा सोर्स असणार आहे हा? तर हा सोर्स आहे ऑफ निगेटिव्हली चार्ज कार्बन. ओके, खूप साऱ्या रिएक्शन मध्ये हा यूज केला जाणार आहे. तो सगळ्यांना माहित असला पाहिजे. ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX. Moving to the next one. रिएक्शन आहे आपल्याकडे सेटझेफ. सेटझेफ इज नॉट बेसिकली द एक्झॅक्ट रिएक्शन. सेटझेफ इज अ रूल जो आपण रूल यूज करतो टू स्टडी इलिमिनेशन रिएक्शन. एखाद्या केसमध्ये जर रिएक्शन इलिमिनेशन फॉर्म मधली आहे. इलिमिनेशन मध्ये काय होतं तर समजा मी इथे घेतला कंपाऊंड C, त्याला कनेक्टेड आहे X, दुसरा कार्बन त्याला कनेक्टेड आहे Y. आता आपला हा X आणि Y हा जो पार्ट आहे हा निघून गेला बाय रिएक्टिंग विथ सर्टन रिएजंट. रिक्वायर्ड रिएजंट इथे असेल, त्याच्याशी रिएक्शन होऊन निघून गेला तर इथे बनणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर त्या अशा टाइपच्या रिएक्शनला आपण म्हणतो इलिमिनेशन रिएक्शन. नाउ इन दिस रिएक्शन, अशा रिएक्शन मध्ये आपण एक्झाम्पल घेऊया. इथे मी एक्झाम्पल घेतो. लेट्स से वी हॅव 2 क्लोरोब्युटेन. या 2 क्लोरोब्युटेन वरती, 2 क्लोरोब्युटेन म्हणजे काय असेल, 4 कार्बन असतील आणि त्याला सेकंड कार्बनला Cl असेल. मी बाकी हायड्रोजन आता मेन्शन करत नाहीये. त्याच्यावरती जर मी ऍड केला अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक KOH. आता इथे होतं काय तर हा K आणि हा Cl असे KCl निघून जातात आणि बाजूचा जो कार्बन असणार आहे, बाजूचा कार्बन मग इथे आहे आणि इथे आहे, तर ह्याला कनेक्टेड हायड्रोजन जो आहे, लेट्स से इथे घेतला मी H1 आणि हा घेतला H2. तर हे जे हायड्रोजन आहेत ते निघून जाणार आहेत आणि त्याच्यापासून बनणार आहे H2. आणि हे होताना आपल्याकडे आता 2 अल्किन पॉसिबल आहेत. पहिला हा असा एक अल्किन बनेल आणि हा अजून एक दुसरा वाला अल्किन बनेल. सो इन इलिमिनेशन रिएक्शन जेव्हा माझ्याकडे मल्टिपल अल्किन बनतायत, बघा हे कधी अप्लाय करतोय, जेव्हा माझ्याकडे मल्टिपल अल्किन बनतायत तर अशा केसमध्ये वन ऑफ द अल्किन इज मेजर प्रोडक्ट. आता इथे हा जो कंपाऊंड आहे, दिस कंपाऊंड, दिस इज युअर मेजर प्रोडक्ट. आणि हा जो मेजर प्रोडक्ट आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे सेटझेफने. सो सेटझेफने काय सांगितलंय, असा अल्किन ज्या हॅव्हिंग ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप, अल्किन विथ ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप, ज्याला जास्त अल्काइल ग्रुप कनेक्टेड असतील तो असणार आहे आपला मेजर प्रोडक्ट. सो दिस इज युअर सेटझेफ रूल. ऑलराइट, मूव्हिंग टू द नेक्स्ट वन, मार्कोनिकॉव रूल. मार्कोनिकॉव तो आपण अप्लाय करतो ऍडिशनला. एक्झॅक्टली आता जे आपण सांगितलं त्याच्या एक्झॅक्टली उलट, की कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतला, त्याच्यावरती आता मी XY इंट्रोड्यूस करतोय, तर बनणार आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, एकाला X एकाला Y. नाउ इन दिस रिएक्शन, ह्या रिएक्शन मध्ये ह्या X आणि Y पैकी मार्कोनिकॉव काय सांगतो बघा, X आणि Y पैकी जो कोणता निगेटिव्ह पार्ट असेल, XY पैकी जो कोणता निगेटिव्ह पार्ट असेल तो अशा कार्बनला अटॅच करायचा आहे, हॅव्हिंग, असा कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, कोणाला अटॅच करणार, तो असा कार्बन ज्याला कनेक्टेड हायड्रोजन काय असतील, कमी असतील. फॉर एक्झाम्पल मी घेतला इथे प्रोपीन एक्झाम्पल घेऊ. आता ह्या प्रोपीन वरती, प्रोपीन म्हणजे काय असेल तर बघा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. तर इथे बघा डबल बॉन्डचे 2 कार्बन दिसत आहेत, हा एक कार्बन दिसतोय मला आणि हा एक कार्बन दिसतोय. आता ह्या दोघांवरती जर मी फोकस केला तर मार्कोनिकॉव सेज निगेटिव्ह पार्ट शुड बी अटॅच टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. चला रिएजंट मी ऍड करतो, HCl. HCl मध्ये काय आहे, HCl मध्ये आहे आपल्याकडे H प्लस आणि Cl मायनस. सो जो निगेटिव्ह पार्ट आहे, this negative part I am going to attach to the carbon having less number of hydrogen.
तर इथे कंपाऊंड बघा कसा बनेल, हा जो CH2 आहे, हा लिहिताना मी बघा असंच लिहितो परत आता, CH2 CH CH3, आणि इथे आता जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये इथे कनेक्ट झाला Cl आणि इथे कनेक्ट झाला H. ओके, सो दिस इज युअर मार्कोनिकॉव रिएक्शन. अल्किन आहे, अल्किन वरती यू आर गोइंग टू ऍड धिस लेट्स से HCl. हा एक ऑप्शन आहे. बघा काय काय करू शकतो आपण. HCl करू शकतोय, HBr करू शकताय, HI करू शकताय. हे हॅलो व्हॉट वी कॅन से हायड्रो हॅलोजनेशन साठी. तसंच जर मी इथे ऍड केला H+H2O, H+H2O किंवा H2SO4 ऍड केला, तर ह्या केसमध्ये सुद्धा रिएक्शन करायची आहे बाय मार्कोनिकॉव्हज रूल. बघा मी जर ही रिएक्शन H+H2O साठी बघतोय सेम रिएक्शन, तर CH2 CH इथे आहे डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड CH3, त्याच्यावरती जर मी H+H2O ऍड केला, त्या केसमध्ये H+H2O मध्ये आहेत आपल्याकडे H+ आणि OH-. तो OH- विल कनेक्ट टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. मग इथे पण बनणार आहे CH3 CH, इथे आला OH आणि पुढे आला CH3. ऑलराईट, नेक्स्ट वन आहे अँटी मार्कोनिकॉव. अँटी मार्कोनिकॉव बघा, अँटी मार्कोनिकॉव परत एकदा हॅलोजनसाठी एकच हॅलोजन ऍसिडची ही रिएक्शन पॉसिबल आहे, ओनली फॉर वन, तो आहे HBr. आणि HBr ची ऍडिशन मी इथे करणार आहे पेरॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये. किंवा जर मला अल्कोहोल बनवायचा असेल, अल्कोहोल बनवण्यासाठी इथे आपण यूज करतो B2H6H2O2. नाउ यू रिमेंबर ओनली रिएजंट, बाकी मेकॅनिझम लक्षात ठेवायची गरज नाहीये. जस्ट रिमेंबर द रिएजंट HBr पेरॉक्साइड किंवा B2H6H2O2. आता होणार काय आहे, अँटी एक्झॅक्टली उलट. काय तर निगेटिव्ह पार्ट जो आहे तो आता कोणत्या कार्बनला कनेक्ट होईल, तर असा कार्बन ज्याला हायड्रोजनचा काउंट जो आहे जास्त आहे, हॅव्हिंग ग्रेटर नंबर ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, तर बघा इथे परत सेम एक्झाम्पल मी लिहितो. CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3. नाउ ऑन धिस कंपाउंड इफ वी ऍड धिस लेट्स से HBr पेरॉक्साइड मी ऍड केला, तर आपला जो निगेटिव्ह पार्ट आहे, निगेटिव्ह कोण आहे, Br आहे. तर Br अशा कार्बनला कनेक्ट होणार ज्याला कनेक्टेड हायड्रोजन कमी पाहिजेत, कनेक्टेड हायड्रोजन जास्त पाहिजेत. सो Br टू धिस CH2, प्रॉडक्ट बनणार आहे CH2 Br, पुढे आला इथे आला आता CH2 आणि पुढे आला CH3. ऑलराईट, सेम गोज फॉर B2H6H2O2. B2H6H2O2 घेतला तर काय होईल रे, हा जो Br दिसतोय ना तुम्हाला, जिथे कुठे हा Br दिसतोय, तर त्या Br च्या जागेवरती फक्त येणार आहे OH. Br च्या जागेवरती काय येईल, OH. तो CH2OH, पुढे आहे CH2, त्याला आहे CH3. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे बेअर्स टेस्ट. बेअर्स टेस्ट कोणासाठी यूज करतो आपण, तर पहिले तर बेअर्स टेस्ट यूज करतो आपण फॉर अल्किन. टू आयडेंटिफाय अल्किन आय एम गोइंग टू यूज बेअर्स टेस्ट. आता बेअर्स टेस्ट मध्ये होणार काय आहे नक्की, तर बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती इफ वी ऍड OH- KMnO4, ह्यालाच वर्डिंग मध्ये जर बोलायचं असेल तर त्याला मी म्हणेन अल्कलाइन KMnO4. ठीक आहे, आता बघा KMnO4 जो आहे, KMnO4 इट इज हॅव्हिंग डार्क पर्पल कलर, हा ना, डार्क पर्पल कलर असतो याचा. आता जेव्हा मी इथे अल्किन वरती ही रिएक्शन करतो, जर अल्किन प्रेझेंट असेल तर इथे काय होतं बघा, डबल बॉन्ड जो आहे तो कन्वर्ट होतो सिंगल बॉन्ड मध्ये. इथे एक OH येतो, इथे एक OH येतो. हा जो कंपाऊंड आहे, ऍडजसेंट कार्बनला OH आलेले आहेत, त्या कंपाऊंडला आपण म्हणतो ग्लायकॉल. त्याला काय म्हणायचंय, ग्लायकॉल. तो हा जेव्हा ग्लायकॉल बनतोय तेव्हा आपला जो अल्कलाइन KMnO4 आहे त्याची क्वांटिटी कमी होते, आणि क्वांटिटी कमी होते त्यामुळे हा जो पर्पल कलर असेल, दिस पर्पल कलर दॅट टर्न्स इनटू फेंट पर्पल कलर. तो काय होऊ लागतो, फेंट होऊ लागतो. आणि जर फेंट झाला तर ते इंडिकेट करतं की इथे काय आहे, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये काय असणार आहे बघा, तर
इथे आहे आपल्याकडे बेन्झीन, बेन्झीन आहे आपल्याकडे, ठीक आहे. उगीच मी हे असं शेप वगैरे ड्रॉ केलं, हाताने ड्रॉ करायचा गप्पणे, जास्त वेळ नाही घालवायचा. बेन्झीन आहे. ह्या बेन्झीनवरती आय एम ॲडिंग CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 किंवा कॉमन रिएजंट घेतला तर इथे मी घेणार आहे RX अल्काइल हेलाइड आणि इथे घेणार आहे आपण लुईस ऍसिड. काय घ्यायचं आपल्याला? लुईस ऍसिड. तो होतं काय रे, लुईस ऍसिड जो आहे, दिस लुईस ऍसिड ऍक्ट ॲज इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टन्स हा X इथून बाजूला होतो आणि कंपाऊंड इथे राहतो R प्लस, रिएजंट राहतो R प्लस. हा झाला आपला इलेक्ट्रोफाइल, हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोफाइल. आणि हा जो इलेक्ट्रोफाइल आहे हा आपल्या ह्या बेन्झीनला कनेक्ट होतोय, इथे आला R. असा झाला आपला हा अल्काइल बेन्झीन. तो बेन्झीन आहे, बेन्झीनचं कन्वर्जन केलं मी अल्काइल बेन्झीन मध्ये. नाव देर इज अनदर पॉसिबिलिटी की बेन्झीन जो आहे तो सबस्टिट्यूटेड आहे. सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे काय की बेन्झीन, त्या बेन्झीनला एखादा ग्रुप कनेक्टेड आहे. आता हा ग्रुप दोन वेने असू शकतो. दोन वे काय असतील तर आयदर हा ग्रुप असणार आहे इलेक्ट्रॉन डोनेट करणारा किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, इलेक्ट्रॉन काढून घेणारा. जर हा ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल त्या केसमध्ये वी ऑब्झर्व ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट. म्हणजे काय बघा, तर कनेक्शन इथे होणार, ही वाली पोझिशन किंवा ही वाली पोझिशन. व्हेअरएज जर तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर त्या केसमध्ये प्रोडक्ट बनतो आपला मेटा, म्हणजे हा वाला प्रोडक्ट. तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंगला इथे आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंगला ऑर्थो आणि पॅरा. ठीक आहे. काय कनेक्ट करायचं आहे? अल्काइल ग्रुप कनेक्ट करायचा आहे. कसा करायचा आहे? अल्काइल हेलाइड घ्यायचा आहे. अल्काइल हेलाइड घेणार आहे इन प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड. तेच असायलेशन सेम टाईपच आहे. असायलेशन मध्ये बघा परत माझ्याकडे बेन्झीनच आहे किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन असेल, कोणताही कंपाऊंड असेल, बेन्झीन असेल और सबस्टिट्यूटेड बेन्झीन असेल, ह्या कंपाऊंड वरती वी विल ऍड CH3CO इथे घेतला लेट्स से Cl अँड दिस विल रिएक्ट विथ AlCl3. तो हा जो Cl आहे हा Cl या आपल्या AlCl3 कडे गेला आणि बाकी हा जो CH3CO आहे, CH3CO, तर हा इथे कंबाईन झाला C डबल बॉन्ड O CH3 ऍसिटोफिनोन बनला. आता बघा हा जो CH3 ग्रुप मी इथे लिहिलेला आहे, हा जो CH3 ग्रुप आहे, तर त्याच्याऐवजी मी इथे दुसरा अल्काइल ग्रुप घेतला तरी चालणार आहे. ठीक आहे. तो बेसिकली कंपाऊंड आपल्याकडे असणार आहे असाइल हेलाइड और ऍसिड हेलाइड वी कॅन से. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड. मग बेन्झीनशी किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीनची रिएक्शन केली. सबस्टिट्यूटेड बेन्झीनच्या केसमध्ये एकतर ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट बनेल, नाहीतर मेटा प्रोडक्ट बनेल. ठीक आहे. हे होतं आपलं फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन. नेक्स्ट, आता बघा आतापर्यंत जे मी सांगितले ह्या ज्या रिएक्शन्स होत्या, ऑल दिस रिएक्शन्स वेअर फ्रॉम द चॅप्टर हायड्रोकार्बन. रेफरन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे सगळे झाले आतापर्यंतचे हायड्रोकार्बनचे. आता इथून पुढे जे मी डिस्कस करणार आहे दिस इज फ्रॉम हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. इथून पुढे वी विल डिस्कस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे आपल्याला लुकास रिएजंट. लुकास रिएजंट काय असतो तर इट इज HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. तर तिथे एक वर्ड यूज करतो आपण अनहायड्रस, म्हणजे पाण्याच्या अब्सेन्स मध्ये, पाणी नसणार आहे तिथे. सो HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2 लुकास रिएजंट आहे. आणि जी रिएक्शन आहे त्या रिएक्शनला आपण म्हणतो ग्रूव्ज प्रोसेस. काय आहे रिएक्शन तर वी हॅव ROH. ROH म्हणजे काय असतो? ROH स्टँड्स फॉर अल्कोहोल and this alcohol will react with HCl in presence of ZnCl2. हा जो ZnCl2 आहे it will act as a catalyst. कॅटलिस्ट काय करतो तर रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतो. प्रोडक्ट काय बनतो? हा OH, हा इथला OH आणि हा H हे बाजूला होतात आणि बाकी R आणि Cl कंबाईन होतो, तो प्रोडक्ट बनतो RCl, अल्काइल क्लोराइड. अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये झालं? अल्काइल क्लोराइड मध्ये झालं. ऑलराइट. नाउ अल्कोहोल जो आहे तो असणार आहे आयदर 1 डिग्री, 2 डिग्री किंवा 3 डिग्री टाईपचा. बेस्ड ऑन टाईप ऑफ अल्कोहोल ही जी रिएक्शन आहे, 3 डिग्री अल्कोहोल असेल तर ती रिएक्शन पटकन होते, फास्ट रिएक्शन होते. 2 डिग्रीला ही रिएक्शन थोडी स्लो होते आणि 1 डिग्रीच्या केसमध्ये आपल्याला थोडं
याला हीट पण करावं लागतं. ओके, सो दिस सेम प्रोसेस इज ऑल्सो यूज टू आयडेंटिफाय द टाइप ऑफ अल्कोहोल. कशासाठी यूज केली जाणार आहे? टू आयडेंटिफाय टाइप ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट रिएक्शन मध्ये. हा, वन मोर थिंग इथे कंप्लीट करून देतो. ही जी रिएक्शन आहे, दिस रिएक्शन बेसिकली फॉलोज कार्बोकॅटायन मेकॅनिझम. यू शुड जस्ट नो कार्बोकॅटायन मेकॅनिझम. आता ते कसं होतं त्याच्यामध्ये पडू नका, एवढा वेळ पण नाहीये तुमच्याकडे, सो पटापट सॉल्विंग करायचं. त्यामुळे ह्या मेकॅनिझम मध्ये जास्त पडू नका. जस्ट रिमेंबर कार्बोकॅटायन मेकॅनिझम आहे, आणि व्हेनेवर वी हॅव कार्बोकॅटायन मेकॅनिझम तर देर इज ऑलवेज पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट. काय असणार आहे? तर देर इज पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट. नेक्स्ट वन, फिंकलस्टाईन रिएक्शन. फिंकलस्टाईन रिएक्शन मध्ये काय होणार आहे? तर दिस इज युअर टाइप ऑफ हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. हॅलोजनचा काय करतोय आपण? एक्सचेंज. ठीक आहे, म्हणजे एक हॅलोजन आहे, त्याच्या जागेवरती दुसरा हॅलोजन येतोय. तो कोण आहे? आता इथे असणार आहे कंपाऊंड एकतर RCl किंवा RBr. क्लोराइड नाही तर ब्रोमाइड असणार आहे. ठीक आहे, क्लोराइड नाही तर ब्रोमाइड. इथे हे बघा, मी जे R लिहितोय ना, R म्हणजे काय असणार आहे? तर दिस इज अल्काइल ग्रुप. कोणताही अल्काइल ग्रुप घेऊ शकताय. CH3, CH3, CH2, मिथाइल झाला, इथाइल झाला, प्रोपाइल घ्या, कोणताही ग्रुप घ्या. ह्या कंपाऊंड वरती वी आर गोइंग टू ऍड NaI सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. ठीक आहे, ऍसिटोन सॉल्वंट आहे. दिस इज जस्ट अ सॉल्वंट, सो यू कॅन इवन इग्नोर दॅट पार्ट. जस्ट रिमेंबर NaI. तो NaIच्या प्रेझेन्स मध्ये होतं काय? हा जो Br किंवा Cl आहे ना, हे निघून जातात. ते कोणाबरोबर निघून जातात? ह्या Na बरोबर निघून जातात. आणि आपला I जो आहे तो ह्या R शी कनेक्ट होतो, प्रोडक्ट बनतो Ri, आयोडाइड बनला. प्रोडक्ट बनला आयोडाइड. त्या रिएक्शनला म्हणणार आहे आपण फिंकलस्टाईन रिएक्शन. नेक्स्ट, स्वार्ट्स मध्ये. स्वार्ट्स अगेन सेम हॅलोजन एक्सचेंज रिएक्शनच आहे. काय होतंय? परत सेम कंपाऊंड RCl किंवा RBr असणार आहे. आता ह्या कंपाऊंड वरती वी कॅन ऍड, मी ऍड करू शकतो AgF, SbF3 असेल, आणि असे मेटल फ्लुराइड्स, खूप सारे मेटल फ्लुराइड्स वी कॅन ऍड. सो दिस मेटल फ्लुराइड विल कन्वर्ट अगेन दिस Cl अँड Br. हा जो Cl आहे किंवा Br आहे त्याला बाजूला करणार आहे, आणि त्याच्या जागेवरती येणार आहे RF. फ्लुराइड बनला. काय बनला? फ्लुराइड. So this reaction is called as Schwartz reaction. This is a type of halogen exchange reaction. Next one. नेक्स्ट आहे आपल्याकडे सॅनमेयर रिएक्शन. सॅनमेयर रिएक्शन मध्ये काय आहे बघा, तर बेन्झिन आहे. ह्या बेन्झिनला मी कनेक्ट करणार आहे NH2. ह्याला आपण म्हणतो ॲनिलीन. त्याला काय म्हणायचंय? ॲनिलीन. नाउ ऑन धिस ॲनिलीन, ह्या ॲनिलीन वरती वी विल ॲड NaNO2 प्लस HCl. आणि ही जी रिएक्शन आहे नॉर्मली आपण करतो फ्रॉम 0 to 5 डिग्री सेल्सिअस. आता आपला हा जो NaNO2 आणि HCl आहे, दिस NaNO2 HCl, दे कंबाईन अँड दे कंबाईन टू फॉर्म HNO2. काय बनवणार आहेत? HNO2. दिस HNO2 रिॲक्ट्स विथ दिस ॲनिलीन. हा एकमेकांशी रिॲक्ट करतात, आणि इथून आपल्याकडे हा असा एक कंपाऊंड बनतो. बेन्झिन रिंग आहे. ह्या बेन्झिन रिंगला कनेक्ट होतो आता इथे N2. हा इथला एक नायट्रोजन, इथला एक नायट्रोजन, त्याचा झाला बघा N2. दोन नायट्रोजन आले, त्याच्यावरती चार्ज येतो प्लस, आणि तो प्लस बॅलन्स करण्यासाठी असतो Cl मायनस किंवा एनी काउंटर आयन. ठीक आहे, हा जो बनलेला कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण म्हणतो डायझोनियम सॉल्ट. डायझो ग्रुप म्हणजे N2 ग्रुप. तो डायझोनियम आयन बनला किंवा डायझोनियम सॉल्ट बनला. नाउ दिस डायझोनियम सॉल्ट कॅन गिव्ह n नंबर ऑफ रिएक्शन. खूप सारे रिएक्शन देणार आहे. एक स्पेशालिटी आहे याची की बेन्झिनचा जो कार्बन आहे त्या बेन्झिनच्या कार्बनला, बेन्झिनचा कार्बन म्हणजे कोणता कार्बन बघा, हा वाला जो कार्बन आहे ना, हा वाला, तर बेन्झिनच्या कार्बनला येतो पॉझिटिव्ह चार्ज. बेन्झिनच्या कार्बनला काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे इथे तुम्ही कोणताही निगेटिव्ह रिएजंट ऍड करा तर तो तिथे अटॅच होतो. आता सॅनमेयर मध्ये काय करतो, तर सॅनमेयर मध्ये आयदर वी टेक CuCl HCl किंवा CuBr HBr किंवा CuCN HCN हे रिएजंट आपण घेणार आहे. आणि आता मी पहिला रिएजंट घेतो इथे आता CuCl HCl. तर तो फक्त इथला निगेटिव्ह म्हणजे Cl पार्ट, निगेटिव्ह कोण आहे? Cl पार्ट,
तर तो त्या बेन्झिनला कनेक्ट होणार आहे. बेन्झिन, बेन्झिनला आला Cl, प्रॉडक्ट झाला क्लोरोबेन्झिन. दिस इज युअर सँडमेयर रिॲक्शन. नेक्स्ट आहे वुड्स रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन, वुड्स रिॲक्शन मध्ये काय असणार आहे रे? तर वुड्सला आपण असंही म्हणतो वुड्स कपलिंग रिॲक्शन. कपलिंग, कपल बनतंय, दोघं जण कंबाईन होत आहेत. कोण दोघं जण आहेत? तर एक आहे RX, त्याच्यावरती मी घेतो 2 टाइम्स सोडियम, आणि दुसरा कंपाऊंड घेतो XR आणि त्याला देतो मी प्राईम. तो बघा R काय झाला, R तर अल्काइल ग्रुप होता, तसाच R प्राईम पण काय आहे? अल्काइल ग्रुपच आहे. ठीक आहे, R प्राईम पण काय असणार आहे आपल्याकडे? अल्काइल ग्रुप. नाव होतं काय, तर हे जे मी बॉक्स केलेला आहे ना, हा बॉक्स केलेला पार्ट कंबाईन होईल, त्याच्यापासून बनला 2 टाइम्स NX, हा कंबाईन झाला, बाजूला झाला. आणि हे सोडून जे बॉक्सच्या बाहेरचं आहे ते एकमेकांशी कंबाईन होतं आणि इथे बनतो R प्राईम. म्हणजे दोन अल्काइल ग्रुप काय झाले? एकत्र आले. पण विथ दॅट दोन अल्काइल ग्रुप जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा हे तर अल्काइल ग्रुपचे काही कमी नाहीये, एक एक ग्रुप थोडी आहे, खूप सारे ग्रुप असतात. तर मग ते एकमेकांशी सुद्धा कंबाईन होतात आणि इथे RR किंवा R प्राईम असा प्रोडक्ट बनतो. एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, ह्याचं एक्झाम्पल म्हणून पटकन समजेल. मी एक कंपाऊंड घेतला CH3Cl आणि दुसरा कंपाऊंड घेतला CH3CH2Cl. मग आता इथे जेव्हा प्रोडक्ट बनणार आहे तेव्हा हा जो Na आहे 2 टाइम्स Na, दिस 2 टाइम्स Na विल कंबाईन विथ दिस 2 Cls, आणि आता बाकीचे प्रोडक्ट बनणार आहेत त्याच्यामध्ये दिस CH3 and this CH3CH2 they will combine. आता ते कंबाईन कसे होतात बघा, एक लिहिलं मी CH3, त्याला कनेक्ट केला CH2, त्याला कनेक्ट केला CH2. अजून एक पॉसिबिलिटी, CH3CH3 स्वतःशीच कंबाईन झाला, आणि अजून एक पॉसिबिलिटी CH3CH2, परत एकदा CH2 आणि पुढे आला CH3. ठीक आहे, असे 3 वेगवेगळे प्रोडक्ट बनू शकतात. आता ह्याच बेसिसवर बघा, इथे ग्रुप जे मी घेतोय, इथे आपण घेतोय प्युअरली अल्काइल ग्रुप. कोणते ग्रुप घ्यायचे मला? अल्काइल ग्रुप. पण जर मी एक ग्रुप अल्काइल घेतला आणि दुसरा ग्रुप अराइल घेतला, म्हणजे बेन्झिन वाला घेतला, जसं की CH3Cl आणि मी इथे घेतो क्लोरोबेन्झिन. आता काय होणार, तर हा Cl हे आपल्या त्या 2 टाइम्स सोडियम बरोबर निघून गेले, आणि आता बाकी राहिलेला पार्ट कंबाईन जर केला तुम्ही, तो बेन्झिनला आला इथे CH3. कॉमन लिहायचंय, तो एक लिहिला मी RX, दुसरा लिहिला आपण XAR. तर जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट असणार आहे ARR, अराइल ग्रुप कनेक्टेड टू अल्काइल ग्रुप. ठीक आहे, ह्याला म्हणायचंय वुड्स फिटिग. आणि तीच नेक्स्ट रिॲक्शन जी आहे ती आहे आपल्याकडे फिटिग रिॲक्शन, जिथे 2 अराइल ग्रुप कंबाईन होणार आहेत. ARX प्लस 2 टाइम्स Na, XAR, अगेन दिस X 2 टाइम्स Na आणि X हे निघून गेले, हा वाला पार्ट निघून गेला, आणि बाकी काय तर AR आणि AR जे आहेत ते एकमेकांशी कंबाईन झाले. तो 2 बेन्झिन जर कंबाईन झाले बघा, 2 जर बेन्झिन कंबाईन झाले हे असे, तर हा जो कंपाऊंड बनतो ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो बायफिनाइल. हा कंपाऊंड काय असतो? बायफिनाइल. बरेच जण कन्फ्यूज होतात बायफिनाइल आणि नॅफ्थॅलिन मध्ये. नॅफ्थॅलिन म्हणजे बघा हे असं असणार आहे, दिस इज नॅफ्थॅलिन. हा इथे नाही बनत आहे, इथे हा नाही बनणार आहे, इथे काय बनतोय? हा बनतोय. ठीक आहे, बायफिनाइल. ऑलराईट, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट आहे डाउस प्रोसेस. बघा आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण झालाय. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस रिएक्शन्स फ्रॉम अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. ऍक्च्युअली डाउस प्रोसेस दोन्ही मध्ये कन्सिडर होऊ शकते, बट ठीक आहे, अल्कोहोल, फिनॉल, इथरच्या नुसार कन्सिडर करू. काय असणार आहे बघा डाउस प्रोसेस मध्ये? बेन्झिन, त्या बेन्झिनला कनेक्टेड आहे Cl. आता ह्या कंपाऊंड वरती वी आर गोइंग टू ऍड NaOH ॲट हाय टेम्परेचर, हाय प्रेशर कंडिशन. ठीक आहे, हाय टेम्परेचर घेतो अराउंड 623 केल्विन. प्रेशर जे आहे तो 8 to 10 असतं टेक्स्टबुक मध्ये. काही टेक्स्टबुक मध्ये यू विल फाइंड 150 ATM पण दिलंय. तो यू कॅन जस्ट रिमेंबर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर, नो नीड टू रिमेंबर द व्हॅल्यूज. ओके, तो हा जर कंपाऊंड मी ऍड केला तर पहिला इनिशियली कंपाऊंड बनतो आपल्याकडे बेन्झिन, आणि त्या बेन्झिनला येतो O- Na+. ह्याला म्हणतो आपण सोडियम फिनॉक्साइड. हा होता क्लोरोबेन्झिन, त्या क्लोरोबेन्झिनचा बनला सोडियम फिनॉक्साइड.
आणि हा जो सोडियम फिनॉक्साइड बनला आहे त्याच्यावरती जर मी H3O+ ऍड केलं म्हणजे वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड जर ऍड केलं तर प्रोडक्ट इथे बनणार आहे आपल्याकडे बेन्झिन. त्या बेन्झिनला आला OH, फिनॉल बनला. तो क्लोरोबेन्झिन होता. क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ते झालंय फिनॉल मध्ये. तर ह्या रिएक्शनला आपण म्हणणार आहे डाउज प्रोसेस. ऑलराइट, मूव्हिंग टू द नेक्स्ट वन, रिमर-टिमन रिएक्शन. अ व्हेरी इंपॉर्टंट रिएक्शन, खूपदा विचारलेला आहे क्वेश्चन रिमर-टिमन मधून. बघा रिमर-टिमन मध्ये काय असणार आहे? कंपाऊंड आहे आपल्याकडे फिनॉल. या फिनॉलवरती आपण इथे ऍड करणार आहे CHCl3 इन प्रेझेन्स ऑफ NaOH. काय ऍड करतो मी? CHCl3 इन प्रेझेन्स ऑफ NaOH. वी गेट सम इंटरमिजिएट, एक इंटरमिजिएट बनतो आणि ह्या कंपाऊंडवरती तुम्ही पुढे जाऊन H3O+ ऍड केला की आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो बेन्झिन. त्या बेन्झिनला इथे OH आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला C+OH. या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे सॅलिसाल्डिहाइड. स्पेलिंग मी इथे मे बी रॉंग करू शकतो. सॅलिसाल्डिहाइड. ओके, सो दिस सॅलिसाल्डिहाइड फॉर्मेशन फ्रॉम फिनॉल युझिंग CHCl3NaOH. CHCl3NaOH त्या रिएक्शनला आपण म्हणतो रिमर-टिमन रिएक्शन. आता बघा इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला, MCQ ला हाही क्वेश्चन बनू शकतो. जर आपण CHCl3 ऐवजी मी यूज केला CCl4. बघा CHCl3 म्हणजे काय, नाव पण माहित असलं पाहिजे त्याचं. त्याला म्हणणार आहे क्लोरोफॉर्म. सो जर मी CCl4 यूज केला तर बघा अजून एक Cl आला, त्यामुळे इथे अजून ऑक्सिडेशन होऊन जातं आणि इथे प्रोडक्ट हा असा बनतो OH आणि COH. ह्याला म्हणतो आपण सॅलिसिलिक ऍसिड. ही पण रिमर-टिमन झाली. ठीक आहे, CHCl3 यूज करताय किंवा CCl4 यूज करताय. आता तेच नेक्स्ट रिएक्शन बघा, तिथे पण मी बनवताना इनिशियली कंपाऊंड जो आहे तो मी फिनॉलच घेतोय. प्रोडक्ट जो मगाचा होता ना सॅलिसिलिक ऍसिड, तसंच बनणार आहे. बेन्झिनला OH आणि बेन्झिनला आहे COH. हाच कंपाऊंड बनणार आहे. फक्त रिएजंट इथे आता वेगळा असणार आहे. रिएजंट मी इथे यूज करणार आहे कार्बन डायऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ NaOH. कंपाऊंड मला यूज करायचा आहे कार्बन डायऑक्साइड इन प्रेझेन्स ऑफ NaOH. वी विल फॉर्म वन इंटरमिजिएट. दॅट इंटरमिजिएट विल फर्दर रिएक्ट. तो परत रिएक्ट करेल आणि हा आपल्याकडे फायनल प्रोडक्ट येणार आहे सॅलिसिलिक ऍसिड. तो दिस कन्व्हर्जन ऑफ फिनॉल टू सॅलिसिलिक ऍसिड युझिंग काय यूज केला? CO2NaOH. काय यूज केलाय आपण? CO2NaOH. तर ह्या रिएक्शनला म्हणायचंय मला कोलबेज रिएक्शन. नेक्स्ट वन बघा, नेक्स्ट आहे आपल्याकडे विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस मध्ये काय असणार आहे? कंपाऊंड आहे RX म्हणजे आहे अल्काइल हॅलाइड आणि दुसरा कंपाऊंड आहे NaOR किंवा मी इथे देतो R'. आता हे बघा कंपाऊंड बनतात कसे त्याचं बॅकग्राऊंड पण माहित असलं पाहिजे. दॅट इज नॉट पार्ट ऑफ ऍक्च्युअल रिएक्शन बट स्टील आपण ते पण बघून ठेवू. नेम रिएक्शन ही एवढीच असणार आहे. ठीक आहे, ही असणार आहे अशी वाली. प्रोडक्ट मी इथला पहिला लिहून घेतो. तर RX आणि NaOR मधून Na आणि X असं NaX कंबाईन झालं, सोडियम आणि हॅलोजन कंबाईन झाले आणि प्रोडक्ट बनतो आपल्याला ROR'. त्याला म्हणायचं इथर. त्याला काय म्हणणार आहे? इथर. ठीक आहे, आता बघा पहिली इथली रिएक्शन, कारण हा क्वेश्चन अशाही फॉर्म मध्ये बनलाय. सो पहिला आहे माझ्याकडे ROH, अल्कोहोल आहे. त्या अल्कोहोलवरती मी इथे काय ऍड करेन? तर इथे मी ऍड करू शकतोय HCl, किंवा HBr, HI, NaBr, H2SO4, SOCl2, PCl5, खूप सारे रिएजंट. ROHचं कन्वर्जन मी कशामध्ये केलं? RX मध्ये, अल्काइल हॅलाइड मध्ये. इथे अगेन आहे माझ्याकडे ROH. आता मी इथे लिहितो R'. का लिहिला? इथला अल्काइल ग्रुप वेगळा सुद्धा असू शकतो. तो R'OH त्याच्यावरती सिम्पली ऍड केला Na. सोडियम ऍड करायचा, तो बनणार आहे NaOR'. अँड नाउ व्हेन धिस टू कंपाऊंड्स विल रिएक्ट, अल्काइल हॅलाइड कोणाशी रिएक्ट करतोय? तर इट विल रिएक्ट विथ सोडियम अल्कॉक्साइड, नॉट हायड्रॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड. प्रोडक्ट काय मिळणार आहे? प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला इथर. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज विल्यमसन सिंथेसिस. ओके, ऑल राइट. सो बिफोर मूविंग टू द नेक्स्ट रिएक्शन,
हा जो पार्ट आहे इथपर्यंत जो मी घेतलेला परत एकदा हे जे रिॲक्शन घेतल्या इथून पुढे ज्या होत्या धिस वेअर फ्रॉम अल्कोहोल फिनॉल इथर. आता इथून जो पुढचा पार्ट आहे दॅट इज AKC, अल्डिहाइड कीटोन अँड कार्बॉक्झिलिक ऍसिड. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला डिस्कस करायचं असणार आहे अमाइन्स. ठीक आहे. सो धिस पार्ट विल कवर इन पार्ट 2 ऑफ दिस व्हिडिओ. आम्ही आता पार्ट 1 अपलोड करत आहे. याचा जो पार्ट 2 आहे लगेच आपण नेक्स्ट डे अपलोड करणार आहोत. उद्याच करूया अपलोड तो. सो पार्ट 2 मध्ये वी विल डिस्कस नेम रिएक्शन्स फ्रॉम अल्डिहाइड कीटोन कार्बॉक्झिलिक ऍसिड अँड अमाइन्स. ऑल राईट. सो एकदा व्हिडिओज बघून घ्या. 18 रिएक्शन मी कव्हर केलेले आहेत. सो डू गो थ्रू ऑल द 18 रिएक्शन. आय होप तुम्ही त्या सगळ्या रिएक्शन लिहून घेतलेल्या आहेत. त्याची आपल्याला सफिशियंट प्रॅक्टिस पण लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक प्रॅक्टिस शीट मी जनरेट करणार आहे. सो इन पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये यू विल गेट अ लिंक फॉर द PDF. तो डू डाउनलोड दॅट PDF आणि त्याच्यामधून या सगळ्या रिएक्शनची प्रॅक्टिस करायची. ऑल राईट.